नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कालचा जो ब्लॉग आपला अर्धा राहिलेला, म्हणजे कालचं जे प्रिपरेशन अर्धं राहिलेलं ते आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काल पण खूप गडबड झाल्यामुळे मग काल जी रात्रीची भांडी होती ती मी आवरून ठेवली नव्हती. ती प्लॅटफॉर्मवर तशीच होती, म्हणजे जो ट्रेमध्ये मी ठेवते ना ती तशीच मी घासून तशीच ठेवून दिलेली. ती मी काही लावून रात्री ठेवलेली नाही तर मी सकाळसाठी ठेवत नाही. मध्यंतरी मला जेव्हा डेली ब्लॉग चालू केलेले सुरुवातीला तेव्हा सवय लागलेली, मग ती परत मी सवय मोडली आणि मग रोजची म्हणजे जे रात्रीचं काम आहे ते रात्रीच करायचं, सकाळसाठी ठेवायचं नाही. पण मग काल खूपच म्हणजे उशीर झाला मग नंतर सगळं आवरेपर्यंत, कारण ब्लॉग पण एडिट करायचा होता. कारण जर मी तो आज सकाळसाठी ठेवला असता एडिटसाठी तर आज सकाळपासूनचं शूट मी करू शकली नसती. कारण मग तो एडिट होऊन तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत मग खूप बराचसा म्हणजे एडिटिंगमध्येच तेवढा वेळ जातो. तर इथे मी सकाळचं जो एक किचन प्लॅटफॉर्म होतं ते सगळं क्लीन करून घेतलं. रात्रीचे आपण साबुदाणे भिजत घातलेले ते छान असे फुलून आलेत आणि एवढे सगळे काही मला लागणार नाही आहेत आता खिचडीसाठी. तर मी यातले ना थोडे म्हणजे जवळपास एक कंटेनर भरून, जो मी माझा 350 ml कंटेनर आहे काचेचा, त्याच्यामध्ये मी काढून ठेवणार आहे. तर ते एका वेळेस संध्याकाळच्या वेळेस खिचडी किंवा मग पेज, आपली साबुदाण्याची पेज म्हणू शकतो किंवा साबुदाण्याची खीर आपण त्याला म्हणू शकतो, ती खूप छान होते. आणि घट्ट वगैरे त्याच्यामध्ये करायचं अजिबात टेन्शन नसतं. बऱ्याच वेळा जेव्हा आपण तांदळाची वगैरे खीर करतो किंवा शेवयाची खीर करतो त्याच्यामध्ये खूप दूध आटवावं लागतं, पण जेव्हा आपण साबुदाण्याची खीर करतो ना तर ती पटकन आटली जाते आणि टेस्टला पण खूप चांगली लागते. मी कधीतरी गुरुवारची अशी करते, ज्यावेळेस मला काहीतरी गोड नैवेद्य करायचा असतो, पटकन हवा असतो, इन्स्टंट हवा असतो, तेव्हा मी सकाळी जाताना साबुदाणे भिजत घालते आणि मग करते. तर आज सकाळी नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी करायची होती. तर मी साबुदाण्याची खिचडी याच्या आधी तुमच्याबरोबर कधी शेअर केली नाही, तर माझी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं जिरं घेतलं आहे, थोडी मिरची आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता. आता याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि याच्यामध्येच मीठ देखील टाकणार आहे. तुम्हाला म्हणजे काही जण बऱ्याच वेळा साखर देखील टाकतात, काही जण लिंबू पण पिळतात जेव्हा नंतर साबुदाणा तयार झाला की, म्हणजे खिचडी पूर्ण तयार झाली की. पण मी यातलं साखर किंवा मग लिंबू वगैरे काही पिळत नाही. हेच आता छान भाजून झालं की मी याच्यामध्ये साबुदाणे ओतून घेते आणि याला ना छान अशी वाफ काढून घेणार. बऱ्याच वेळा मी बघितली खिचडी ना अशीच असते, म्हणजे अशीच ही शिजवली जाते आणि याच्यातच दाण्याचा जो कूट असतो तो ॲड केला जातो आणि तशीच खाल्ली जाते. पण आता मला जी सवय आहे तर मी साबुदाणा पूर्णपणे शिजवून घेते, म्हणजे त्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला पाहिजे. आपण एक 2-3 मिनटं वाफ काढली तर त्याचा कलर ना पूर्णपणे असा ट्रान्सपरंट होतो, म्हणजे अगदी तुम्हाला पारदर्शक दिसेल बघा. म्हणजे त्याचा कलरच पूर्ण चेंज होतो, जसं पूर्ण सफेद असतो ना तसा नसतो, जसा पाण्याचा कलर असतो तशा पद्धतीने साबुदाणा हा बघा. तेव्हा मी याच्यामध्ये दाण्याचं कूट ॲड करते, म्हणजे अगदी 2-3 चमचे, म्हणजे छोटे 2-3 चमचे टाकले तरी भरपूर होतात. आणि हे छान मिक्स केलं ना की आपल्याला जशी मोकळी खिचडी हवी असते ना तशीच ही खिचडी बनते. फक्त आता मी म्हणूनच नॉनस्टिक पॅनचा वापर केलाय, कारण जेव्हा सकाळी गडबड असते तेव्हा असं कमी तेलामध्ये जेव्हा काही परतायचं वगैरे असतं ना तेव्हा असं छान हा ऑप्शन तयार होतो. आणि तुम्ही बघू शकता खरंच अगदी मोकळी अशी खिचडी तयार झालेली. वरून मी परत थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपला नाश्ता तयार झालाय. तर नाश्ता करून घेतल्यानंतर आता आपल्या कामांना खरी सुरुवात होणार आहे, कारण कालचं जे सगळं काम होतं ते आज आपल्याला परत करायचं आहे. आता सुरुवातीला ना मी बेसन भिजत घालून घेणार आहे, कारण तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं असेल किंवा तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी बेसन जेव्हा मला करायचं असतं भजी वगैरे किंवा जेव्हा मला बेसन लागणार असतं तर तळण्यासाठी, तर ते मी आधी 2-3 तास छान असं भिजत घालून ठेवते. तर इथे मी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा, थोडासा हिंग असं टाकून छान असं एक जाडसर असं याचं बॅटर तयार करून ठेवणार आहे. आणि मी ते आता सकाळीच ठेवणार, म्हणजे सकाळ म्हणजे अगदी काही सकाळी मी सुरुवात नव्हती केलेली, 11 वाजता जवळपास मी काहीतरी सुरुवात केलेली. आणि 11 वाजता मी आता हे पूर्णपणे मिक्स करून, म्हणजे मी खूप छान फेटून तर घेणार आहे पण अगदी जास्त असं पातळ करणार नाही आहे, कारण मला ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि जेवढं जास्त आपण म्हणजे लवकर हे करून ठेवू ना बेसन मिक्स करून ना तेवढं ते छान आपोआपच फुलून येतं. त्याच्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर असं वगैरे काहीच टाकण्याची गरज नसते, कारण बऱ्याच वेळा आपण खाताना याच्यामध्ये चिमूटभर सोडा वगैरे टाकतो. जेव्हा आपण बटाटा वडा वगैरे करतो, बटाटा भजी करतो किंवा बरेच जण टाकतात याच्यामध्ये, पण मी करत नाही. तर मी अशा ना आधीच करून ठेवते. तर तुम्ही ही ट्रिक वापरली नसेल तर एकदा नक्की करून बघा.
आता आपल्याला करायची कोथिंबीर वडी, ती पण अगदी साधी सिंपल पद्धतीने करणार आहे मी। तर इथे कोथिंबीर धुवून छानपैकी चिरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर असे तीळ टाकलेले आहे, त्याच्यानंतर थोडंसं हळद टाकलेलं आहे, त्याच्यानंतर मीठ टाकलंय, याच्यामध्ये धणा पावडर आणि जिरा पावडर टाकलेली आहे। हा नॅपकिन मी कालचाच वापरते कारण तो आता धुवायला द्यायचा, तर म्हटलं आता कोथिंबीरची वडी बनवताना सगळीकडे मिक्स करताना इथे तिथे पडेल, तर म्हटलं तेच आपण वापरूया। आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केलेली ती याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये सगळं छान हे ना मिक्स एकजीव करून घेणार। याला जेवढं पाणी सुटायचं आहे ना तेवढं पाणी सुटू देऊ आणि मग आता याच्यामध्ये मी बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड करणार आहे। तर याच्यामध्ये मी अर्धा कप, म्हणजे हा बघा, हा अर्धा कपाने तांदळाचं पीठ घेतलंय। तांदळाच्या पीठाने थोडी अशी कुरकुरीत होतील, कारण मला तळून जास्त वेळ कोथिंबीर वडी ठेवायची आणि जर तुम्हाला पटकन लगेचच करून खायचे तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू नका, फक्त बेसन वापरा, त्याने मग थोड्याशा सॉफ्ट अशा राहतात। पण मला थोड्याशा कुरकुरीत हव्या होत्या म्हणून मग मी इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे 1 कप आणि याच्या डबल आपण बेसन वापरणार आहोत। तर इथे मी त्याच्याच डबल घेतलेलं आहे बघा, बेसन घेतलेलं आहे। याच्यापेक्षा अजून मी 1 कप बेसन परत एकदा मी वापरलंय आणि जसं आपल्याला जमेल, म्हणजे पाणी वापरायचं नाही पहिलं, पाणी न वापरता जेवढं मिठाचं पाणी सुटत असेल त्या पाण्यामध्येच आपण हे वडीचं मिश्रण आहे ते तयार करायचं आहे। आणि वडीला जेवढं करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित असं पातळ मी करणार आहे, कारण वडी आपण यावेळेस ना गोल जी वडी करून करतो तशी नाही करणार आहोत, यावेळेस आपण थापणार आहोत, म्हणजे आपल्याला चौकोनी वड्या करायच्या, तर त्याच्यासाठी म्हणून मग ही अशा पद्धतीने मी करणार आहे। तर इथे मी पाणी तापत ठेवलंय आणि मी दोन्ही साईडला 2 ठेवणार आहे, एका साईडला मी टोप ठेवणार आहे आणि एका साईडला इडली पात्र ठेवणार आहे आणि दोन्ही याच्यात एक मी जे आहे मोठं ते कुकरच्या याच्यात मी छानपैकी वडी हे करणार आहे आणि याच्यामध्ये ना घाई गडबडीत माझ्याकडनं तेल थोडंसं जास्त सांडलं गेलं, तर मी आता ते ना थोडंसं जे तेल जास्त सांडलं गेलेलं आहे ते मी वडीच्या मिश्रणामध्येच ते ओतून घेते। आणि आता आपण काय करणार आहोत, याच्या खाली ना तिळाचा एक लेअर देणार आहोत, म्हणजे तीळ सगळीकडे पसरवून घेतले ना तर आपण जेव्हा तळू तेव्हा ते छान असे वरती दिसतील, कुरकुरीत जेव्हा होते तेव्हा, आणि चवीला पण छान लागतात। तर आता याच्यामध्ये आपण वडी थापून घ्यायची आहे बघा, दोन्ही याच्यावर करणार आहे, दोन्ही मी असंच घेणार आहे। हा एक फक्त मी डबा घेतलाय आणि जो दुसरा मला छोटं आकाराचं म्हणजे जे इडली पात्रामध्ये करायचं आहे, तर जे माझ्याकडे ढोकळ्याचं जे पात्र आहे त्याच्यामध्येच मी हे सगळं सारण जे काही आपण मिश्रण केलेलं आहे ते इक्वली आपल्याला टॅप करून, म्हणजे सगळीकडनं एकच लेवलचं असलं पाहिजे आणि थोडंसं कमीच भरायचं, खूप वरपर्यंत भरायचं नाही, कारण हे शिजलं ना की मग फुलून ते परत वरती येतं आणि थोडीशी त्याची हाईट अजून वाढेल। तर त्याच्यासाठी एकदम कट टू कट वरपर्यंत भरायचं नाही, थोडीशी जागा सोडायची आणि मग आपण त्याला स्टीम करायला ठेवणार आहे। ते 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे शिजायला ठेवणार। तुम्हाला पाहिजे असेल तर वरती पण परत तुम्हाला तीळ टाकायचे असेल तर तुम्ही तीळ टाकू शकता, नाही टाकले तरी चालतात। तर ही बघा, ही ढोकळा पात्राची प्लेट आहे आणि पण ही आहे ना कुकरच्या स्टीमरमध्ये म्हणजे इडली पात्राच्या स्टीमरमध्ये ना अगदी खूप खाली जाऊन बसते, तर ना मग मला पाण्याचा अंदाज घेताना खूप कन्फ्युजन होतं, कारण पाणी याला ना पूर्ण खूप म्हणजे अगदी कमी टाकावं लागतं, कारण ही प्लेट पूर्णपणे खाली बसते। तर मला कधी कधी असा प्रश्न पडतो की एवढं कमी पाणी जर आपण ओतलं तर त्याला स्टीम लागेल की नाही, म्हणजे आतमधला पदार्थ शिजला जाईल की नाही। तर पण बऱ्याच वेळा शिजला पण जातो, कधीतरी मी खूप जास्त पाणी देखील टाकते आणि मग सगळं पाणी त्या पदार्थात गेलेलं असतं, म्हणजे मिक्स झालेलं असतं। पण कोथिंबीर वडीसाठी तसं करायचं नाहीये, तर म्हणून मी खूप काळजी घेणार आहे, कारण ही गोष्ट आता अशी आहे ना, जेव्हा असं एवढं सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करायचं असतं तेव्हा असं वाटतं की अरे कुठेतरी थोडी जरी चूक झाली ना तरी आपण तो पदार्थ काही परत बनवू शकणार नाही, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी मार्केटमधनं परत आणायच्या आणि त्याचं प्रिपरेशन करायचं म्हणजे खूप गडबड होणारं काम आहे। म्हणून सगळं थोडंसं बारीक बारीक लक्ष देऊन काम करावं लागतं, थोडंसं डोकं शांत ठेवूनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। तर इथे आपल्या दोन्ही साईडला मी वड्या गरम करायला ठेवल्यात आणि इथे जो कंटेनर जे घेतलेत बघा मी, जे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवलेले, पण मला असं होतं की नाही मला डब्बेच घ्यायचे होते, पण शेवटी माझ्या जसं मी म्हटलं की तुम्हाला मी एक बजेट प्लॅन केलेला त्याच्यामध्ये ते बसत नव्हते, पण शेवटी मला सचिन बोलला की तेवढ्याच्यासाठी तू ठेवू नकोस, म्हणून मग सचिन मला म्हणाला की जाऊ दे तू कंटेनरच घे आणि तुला पॅकिंगला पण बरं पडेल, म्हणून मग शेवटी मग आम्ही कंटेनर घेऊन आलो आणि हे झिपलॉक आणलं। ॲक्च्युली मला लाडूसाठी जे आता नवीन ट्रेंडिंग जी रील निघाली आहे ना त्याच्यामध्ये पॅक करायचे होते, पण मी म्हटलं आणायचे झिपलॉक आणते मी चटणीसाठी, तर त्याच वापरते।
ह्या ज्या बॅग्स आहेत प्लॅस्टिकच्या, याच्यामध्ये मी माझं जे वाण आहे ते पॅक करणार आहे. तर या ज्या बॅग आहेत मी काही विकत आणलेल्या नाही आहेत. सचिनच्या बहिणीचं गारमेंट आहे, म्हणजे ते आमच्याच इथे थोडं फार अंतरावर आहे, ज्याच्यामध्ये गारमेंटमध्ये ट्राउझर्स वगैरे ज्या आहेत जेंट्सच्या त्या बनल्या जातात. तर त्यांच्याकडे पॅकिंगसाठी या जे पिशव्या आहेत ना त्या वापरल्या जातात. तर मी तिथूनच मागवून घेतलेल्या ह्या जवळपास 25 पिशव्या मी घेतलेल्या. आणि आता मी याच्यामध्ये एक उलटं आणि एक सुलटं अशा पद्धतीने ते भरते. पण मला जेव्हा मी भरलं ना तेव्हा असं लक्षात आलं की आपण अरे न्यूजपेपर का त्याच्यामध्ये ठेवलं आहे, म्हणून मग मी न्यूजपेपर परत तो काढला आणि मग परत ते पॅक केलं. पण ते पॅक केल्यानंतर पण मला असं वाटायला लागलं की हे जे बो आहे म्हणजे जो गोल्डन कलरचं जे फूल आहे ते पण थोडंसं वरती दिसायला पाहिजे, म्हणून मग मी परत ते चेंज केलं. म्हणजे जवळपास 3 वेळा मी ते पॅकिंग म्हणजे केलेलं भरलेलं मी ते परत चेंज करून घेतलं. म्हणजे बघा ना, एक गोष्ट जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी थोडासा वेळ असल्यानंतर आपण व्यवस्थित करू शकतो आणि घाई गडबडीमध्ये कितीतरी म्हणजे प्रेझेंटेशन पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझ्याकडे या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी पण तेवढ्याच जास्त याने बघितल्या जातात. तर अशा पद्धतीने मी सगळे पॅकेट्स आता पॅक करून घेणार आहे. कुठे एक्स्ट्राचा धागा वगैरे निघालाय का किंवा तसं मी झिप वगैरे सगळ्या बघूनच घेतलेलं, त्याच्याशिवाय मी तिथून घेऊनच आली नव्हती वस्तू. फक्त पण कुठेतरी एक्स्ट्राचा थ्रेड आहे का किंवा बऱ्याच वेळा मी तिथे बघितलं जसं मी तुम्हाला दाखवलं एकाच ठिकाणी असे 2-3 तंगुसासारखे जे धागे असतात ना तसे एकाच ठिकाणी खूप जमा झालेले वगैरे होते. कुठेतरी एकाच ठिकाणी फुल उलटं होतं, मग ते सरळ करावं लागलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. तर मी सगळं व्यवस्थित नीट करून घेतलं. काही ह्याच्यामध्ये ना तर थोडीशी पावडर मारल्यासारखे असे वाटत होते मला, पण ते पण मी क्लीन करून घेतलं. असं बरंचसं या पॅकिंगमध्ये पण मला बरंचसं काम करावं लागलं. आणि नाही म्हणताना याच्यामध्ये पण माझा जवळपास अर्धा तास गेला. भले तो गेला पण ती गोष्ट व्यवस्थित म्हणजे आपल्याकडनं गेली आहे याचं एक समाधान पण मला आहे. त्याच्यामुळे मी ती 10 वेळा चेक करूनच कुठलीही गोष्ट करताना 10 वेळा नेहमी चेक करते की बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने याचं पॅकिंग तर झालं. याचं पॅकिंग झाल्यानंतर मला अजून लाडू पॅक करायचे होते. त्याच्यानंतर चटणीची तयारी करायची होती, पण चटणीची मी म्हटलं नंतर सर्वात शेवटी करणार आहे. आता मी फक्त लाडू तयार करून घेणार. ॲक्च्युली लाडूचं ही जी मी साईज घेतली ना 2x3ची हीच साईज एक अवेलेबल होती. याच्यानंतरची साईज तिथे अवेलेबल नव्हती आणि त्याच्यानंतरची डायरेक्ट अवेलेबल होती. कारण पण मग चटणीसाठी आणि मग ते खूप मोठं होऊन जाईल, कारण चटणी मी थोडीशीच टाकणार आणि त्याच्यामध्ये मग बाकी सगळं थोडंसं भरणार आणि मग बाकी पण ते खूप मोठं होत जातं. म्हणजे बॅलन्स म्हणजे वरती गॅप खूप दिसेल म्हणजे त्या पिशवीमध्ये. म्हणून मग मी म्हटलं छोट्या असतील तरी चालतील, थोडा भरायलाच थोडासा त्रास पडेल. तर मला याच्यामध्ये 2-2 लाडू भरायचे होते, पण राहिले 2-2 लाडू. असं मला पहिलं भरत होती तेव्हा टेन्शन आलेलं की अरे याच्यामध्ये लाडू पुरतायत की नाही, पण 2 लाडू बसतायत की नाही. पण 2-2 लाडू बसले. आणि मी काही लाडू जे सिंगल ठेवते आणि काही लाडू आहेत ते मी जे डबल भरते. म्हणजे जेव्हा बायका वगैरे येतात तेव्हा मी 2-2 लाडूचा एक पॅकेट देते आणि जेव्हा लहान मुलं येतात तेव्हा मी सिंगल लाडूचं एक पॅकेट देतात. कारण मुलं खातातच असं नाही आहे, त्यांना फक्त बघून कधी खायची इच्छा झालेली असते आणि कधीतरी बऱ्याच वेळा ती लोक खातात, बऱ्याच वेळा टाकून देतात. त्याच्यामुळे म्हणून मी एक पाऊच त्यांचा भरला. कोथिंबीर वडी इथे आपली तयार झालेली आहे. 15 ते 20 मिनिटं ती ठेवल्यानंतर मी छानपैकी तिला थंड करून घेतली आणि इथून मी मोकळी करून घेते म्हणजे ती व्यवस्थित इझिली निघेल. आणि हा जो आपला चॉपिंग बोर्ड आहे किंवा चॉपिंग जी शीट आहे ती खरंच खूप छान आहे. ती सिलिकॉनमध्ये आहे. बऱ्याच वेळा मला कमेंट येत असते, अरे वारंवार मला या गोष्टीसाठी कमेंट येत असतं की तू चॉपिंग बोर्ड कुठला वापरतेस. तर ही चॉपिंग बोर्ड नाही आहे, ही एक सिलिकॉन शीट आहे आणि तीच मी वापरते आणि ती फ्लेक्झिबल आहे, म्हणजे तुम्ही त्याला कशाही पद्धतीने वापरू शकता. तर इथे हा जो नाईफ आहे तो पण मी आयकियामधनं घेतलेला, जो माझा रेग्युलर नाईफ आहे त्याच्यापेक्षा पण हा खूप सुंदर आहे. म्हणजे याचा पण 2चा सेट येतो. तर त्यातला हा मोठा आहे आणि दुसरा आहे तो अगदी छोटा आहे. आणि याच्यामध्ये मी आता कोथिंबीरच्या वड्या पाडून घेते. बघा याची हाईट थोडीशी मोठी आहे आणि जो आपण दुसऱ्या चाळणीमध्ये केला म्हणजे जो इडलीच्या ढोकळ्याच्या पात्रामध्ये जे चाळण आहे त्याच्यामध्ये केलं ना त्याची हाईट थोडी कमी आहे. तर मला ते अंदाजा घेऊन मग तळायच्या आहेत वड्या. तर आता मी तुम्हाला सगळ्या कापून ॲक्च्युली स्क्वेअरमध्ये असतील ना तर मग टेन्शन येत नाही, कारण आजूबाजूच्या ज्या
पीसेस छोटे छोटे दिसतात ना ते मग दिसून येत नाही स्क्वेअरमध्ये जेव्हा असतो तेव्हा. आणि इथे बघा तर अगदी छान वड्या पडल्यात आणि एकच पीस असा खूप मोठा असा झालेला आहे. आणि हे 2 पीस जरी तुम्ही ॲड केले किंवा 4 पीस जरी ॲड केले तरी भरपूर होऊन जातात. आणि त्याच डब्यामध्ये मग मी आता सगळं काढून ठेवते आणि मी मोजून सगळ्या गोष्टी फ्राय करणार आहे. खूप अगदी जास्त नाही. आता मला 20 कंटेनर बनवायचे आहेत, ते याच्या जवळपास 40 ते 45 वड्याच मी या भाजणार आहे. कारण मग त्या भाजून ठेवून मग नंतर मग परत संध्याकाळी रात्री खायला मग तेवढी अशी टेस्ट त्याची लागत नाही. आणि गरम गरम असेल तर चांगलं आहे. पण ही अशी गोष्ट आहे की ही कुरकुरीतच राहणारी आहे. म्हणजे जशी ती आत्ता लागते तशीच ती नंतर पण तुम्हाला लागेल त्याची टेस्ट, कारण आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे याच्यामध्ये. तर हे दोन्ही भांडी जी होती त्यातनं बऱ्यापैकी म्हणजे माझ्या मते आरामात माझे 40 कंटेनर भरले असते. जरी मला 20 कंटेनरच्या ऐवजी 40 कंटेनर भरायचे असले असते तरी पण मी एवढ्या वड्या याच्या पडलेल्या. आणि मला असं वाटलं पण नव्हतं की एवढ्या जास्त वड्या होतील. जेव्हा मी बनवत होती तेव्हा मला असं वाटत होतं उलटं की अरे कमी पडतायत की काय वड्या, कारण यातलीच मी थोडीशी कोथिंबीर चटणीसाठी बाजूला करून ठेवलेली. कारण माझ्याकडे काही वेगळी अजून काही जुडी आणलेली नव्हती. थोडीशी कोथिंबीर होती पण ती खूप जास्त एवढी चटणीला पुरेल एवढी नव्हती. पण नाही, फायनली जेव्हा मी पीठ वगैरे सगळं केलं आणि आता जेव्हा वड्या कापते ना तेव्हा असं वाटतंय अरे नाही भरपूर वड्या झाल्या. आणि तुम्हाला मी इथे दाखवते बघा, खरंच भरपूर, म्हणजे पूर्ण जो डब्बा आपला होता ना तो पूर्णपणे वरपर्यंत भरलेला. आणि कुठलीही वडी अगदी छोटी किंवा अगदी मोठी असं काही नव्हतं, म्हणजे इक्वल झालेला, म्हणजे मला जशा हव्या होत्या तशाच झालेल्या. आता केळीचं पान घेते मी आणि हे केळीचं पान जे मी वापरणार आहे ते मला खरवस भरण्यासाठी वापरायचं आहे. म्हणजे खाली कारण कसं आहे खरवस थोडा जरी थंड व्हायला, म्हणजे थोडं जसा तो थंड होतो रूम टेम्परेचरवर ना तसं त्याचं पाणी सुटत जातं त्याला. आणि मग अगदी त्या डब्यामध्ये ना सगळीकडे पाणी पाणी होऊन जाईल. आणि थोडंसं केळीचा पानाचा टच असेल तर ते खूप सुंदर दिसतं. आणि केळीच्या पानातलं जेवण म्हणा किंवा केळीच्या पानातला नाश्ता म्हणा किंवा ब्रेकफास्ट म्हणा, तुम्ही काही खा ते बघूनच मन अगदी वेगळंच, म्हणजे मूडच चेंज होऊन जातो. आणि तुम्हाला खायची इच्छा नसेल ना तरी पण ती खाण्याची इच्छा होते. म्हणून म्हटलं चला आपल्या आजच्या या मेनूमध्ये केळीचं पान हे पाहिजेच पाहिजे. तर आता खरवस जो आहे ना, हा खरवसच्या वड्या पडायचा हा मोठा टास्क ठरला माझ्यासाठी. आणि अशा पद्धतीने मी खरवस बघा एक एक पीस करून याच्यामध्ये भरून घेतलेला आहे. खाली मी केळीचं पान टाकलंय प्रत्येक कंटेनरमध्ये. कंटेनर आधी मी क्लीन करून घेतले, त्याच्यानंतर मग केळीचं पान टाकलंय. हे जे छोटं छोटं पॅकिंगचं काम असतं त्याच्यामध्ये सचिनने मला बऱ्यापैकी मदत केली. म्हणजे हे जे कंटेनर क्लीन करणं आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये केळीचं पान ठेवायचं. आणि असे सगळे कंटेनर मी भरून घेतलेले आहेत. आणि मी भरूनच ठेवणार आहे कारण मग नंतर खूप घाई गडबड होते. जिथे मला कापताना थोडंसं मला उचलताना प्रॉब्लेम आला तिथे फक्त थोडेसे 2-2 तुकडे असे झालेले आहेत. नाहीतर मला शक्यतो मी प्रयत्न केला आहे की अख्खाच्या अख्खा पीस जर असेल खरवसचा तर तो बघायला पण छान दिसतो आणि खायला देखील मग टेस्ट त्याची अजून आपल्याला छान वाटते. तर इथे जवळपास मी जे सगळे म्हणजे सगळेच मी एकदम 20 कंटेनर मी भरलेले आणि 20 कंटेनरमधली सगळे 20चे 20 कंटेनर मी भरून फ्रीजमध्येच ठेवणार आहे. सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा मी पॅकिंग पूर्णपणे करेन ना तेव्हाच मी हे बाहेर काढेन आणि याच्यामध्ये पण माझा बराचसा वेळ वाचेल. आणि मेन काय होतं तर जो आपण द्रोणसारखं जो प्लास्टिकचं जे भांडं आणलेलं ना त्याच्यामध्ये याच्या साईजपेक्षा मोठा थोडासा मला अजून पीस कट करून ठेवावा लागला असता. आणि नंतर मग त्याला पाणी सुटलं असतं तर मी तो फ्रीजमध्ये पण ठेवू शकत नव्हते. हे निदान मी एकावर एक सेट करून म्हणजे लेअर करून आपण फ्रीजमध्ये तरी ठेवू शकतो. तर आता मी ते फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आहे. आणि इथे आता चटणीची तयारी करते. तर इथे मी कोथिंबीर घेतली. याच्यामध्ये मी थोडासा पुदिना म्हणजे जेवढे कोथिंबीर आहे त्याच्या पाव हिस्साने मी पुदिना घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. याच्यामध्ये थोडंसं जिरं आपण ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीप्रमाणे. त्याच्यानंतर अगदी थोडंसं थिकनेस येण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा खोबरं ॲड केलेलं आहे. थोडंसं तुम्हाला वाटत असेल म्हणजे जर तुम्हाला टेस्ट आवडत असेल आणि हिरवा कलर आपल्या चटणीचा तसाच दिसावा यासाठी म्हणून मी थोडासा लिंबाचा रस याच्यामध्ये पिळणार आहे. आणि पाणी खूप आधी असं जास्त असं टाकू नका. जसं जसं थोडं थोडं वाटेल म्हणजे 2दा-3दा तुम्हाला फिरवावं लागेल कारण सगळं एकत्र येण्यासाठी तेवढा वेळ जाईल. म्हणजे 2-3 वेळा फिरवून घ्यावं लागतं. तर आता माझी ना चटणी छान अशी तयार झाली. मी खूप जास्त पातळ नाही ठेवली. तुम्हाला पाहिजे तर याच्यापेक्षा पातळ पण तुम्ही ठेवू शकता. पण एवढी जाड ही भरपूर म्हणजे बरोबर आहे.
आता इथे हे जे कंटेनर आहेत मोठे कंटेनर ते पण मला सचिनने तयार करून दिले. एका साईडला त्याने प्रत्येक ठिकाणी केळीचं पान लावलेलं, कारण हा फॉईल पेपरचेच कंटेनर असल्यामुळे म्हणून मग म्हटलं आपण की चला एखादी वस्तू गरम वगैरे असले तर मग म्हणून त्याच्यासाठी म्हणून आम्ही खाली केळीचं पान टाकलेलं आहे. चटणी आता सगळ्या कंटेनरमध्ये म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली मी विचार करत होते की कंटेनरमध्ये भरते ते पण त्याच्यापेक्षा छोटा कंटेनर कुठे अवेलेबल नव्हता आणि परत दुसरा कंटेनर ठेवला तर मग जागा पूर्णपणे ब्लॉक होऊन जाईल, म्हणजे सगळंच एकदम गिचडी होऊन जाईल आणि मग बटाटा वडा आणि कोथिंबीर वडी ठेवण्यासाठी जागाच पुरली नसती. म्हणून मी आता इथे चटणी भरून घेते बघा. आणि जेव्हा हे असं साईडला पडतं ना मग ते पॅकिंग करताना खूप अगदी डिफिकल्ट होऊन जातं. आणि या ज्या मी पिशव्या आणलेल्या ना ज्या झिपलॉकच्या पाऊच आहेत ना ते तेवढे असे चांगले नव्हते, कारण त्याचं जे लॉक आहे ना ते प्रॉपर असं बंदच होत नव्हतं मी कितीही प्रयत्न केला तरी. आणि त्याच्यामुळे ना या सगळ्या ज्या मी भरून ठेवल्या ना त्या मला अशा उभ्याच ठेवाव्या लागल्या. म्हणजे थोडी जरी एखादी अशी वाकडी झाली असती ना तर त्याच्यातनं निघेल की नाही ही म्हणजे निघेल की काय अशी मला भीती होती, कारण या ब्लॉकच होत नव्हत्या. म्हणजे ते तिथल्या तिथे वाटत होत्या पण आपण थोडं जरी असं ओपन केल्यासारखं केलं ना तर त्या पटकन ओपन होत होत्या. म्हणून थोडंसं मला याचं पण हे होतं की अरे ह्या पण अशा सरळच राहिल्या पाहिजे डब्यामध्ये पण म्हणा किंवा आता आपल्याला ठेवताना देखील त्या तशाच सरळच उभ्या राहिल्या पाहिजे. म्हणून मी काय केलं, या ज्या अशा जो माझा दह्याचा जो कंटेनर होता याच्यामध्ये मी अशा त्या उभ्या करून ठेवल्या, म्हणजे त्या फ्रीजमध्ये पण व्यवस्थित राहतील. आता ही पण मी चटणी फ्रीजमध्येच ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. इथे आपण बाकीचं जे साहित्य फ्रीजमधनं काढून ठेवलेलं, इथे बघा बटाट्याची भाजी आहे आणि त्याचबरोबर आपण जे बेसन मिक्स करून ठेवलेलं ते दोन्ही मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवणार आहे. आणि इथे जे मी ट्रान्सपरंट जो फॉईल पेपर वापरलेला म्हणजे जे प्लॅस्टिकचा पेपर येतो तो मी पॅक करून ठेवल्यामुळे त्याच्या आतमध्ये काही पाणी सुटलं नव्हतं. वरून बघितलं तर सगळं पाणी पेपरलाच सगळं लावलेलं होतं. आता मी छोटे छोटे बटाटे वडे म्हणजे करून घेते आणि याचे तुम्ही चपट पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चपट पण वडे करू शकता, पण असे गोल चांगले दिसतात म्हणून मग मी करून घेतले. आणि मी हे पण 20 कंटेनरच्या हिशोबाने 40 पीसेस मोजून मी बनवून घेतले. आणि जी भाजी माझी उरली ती मी थोडी साईडलाच ठेवली, कारण जेवढं पाहिजे तेवढंच माझं करायचा विचार होता, कारण मी तसंच ठरवून ठेवलेलं. कारण खूप जास्त पण बनवून ठेवण्यात काही अर्थ नाही. जर वाटलंच मला जर कमी वाटले किंवा कमी राहिले किंवा असं वाटलं की एखादा कंटेनर अजून कमी पडतो, एखादा अजून जास्त बनवायला पाहिजे होतं, तर मी थोडंसं काम झाल्यानंतर म्हणजे थोडंसं हळदी कुंकूच्या बायका वगैरे येऊन गेल्यानंतर मग मी पाहिजे तर तळेन असं मी ठरवलेलं, म्हणजे कोथिंबीर वडी आणि बटाटे वड्यांसाठी. तर इथे बघा वडे पण माझे बनवून तयार झालेले आहेत आणि ही कोथिंबीर वडी पण इथे तयार आहे. बाकी हे एवढं सारण उरलेलं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या वड्या होत्या ना त्या पण मी बाजूला काढून ठेवल्यात आणि ते बेसन माझं तयार झालेलं आहे. आता मी तेल गरम करत ठेवते एका साईडला. आणि तेल गरम जेव्हा मी करत ठेवते तर मी विचार केला की पहिले आपण वडे तयार करून घेऊ, म्हणजे तळून घेऊ आणि नंतर कोथिंबीर वडी. कारण कोथिंबीर वडी तळताना त्याच्यामधलं वरती जे तीळ होते किंवा बारीक बारीक कोथिंबीरनं जेव्हा कुरकुरीत होते ते तेलातच राहिली जाते. त्याच्यामुळे मी विचार केला की पहिला आपण बटाटे वडे करून घेऊ आणि नंतर मग वड्या करू. तर त्याच्यामुळे ॲक्च्युली मी काय केलं, मी हाताने सोडले, पण मला हाताने सोडायला नव्हते पाहिजे होते, मी चमच्याने सोडायला पाहिजे होते. कारण हाताने सोडलं तर त्याच्या हाताचं पण सगळीकडे म्हणजे सगळीकडे जो चुरा असतो ना तो सगळीकडे पसरत होता तेलामध्ये. त्याच्यामुळे मग मी नंतर याच्या नंतरची जी बॅच केली मी जी तळली ती मी तशाच पद्धतीने म्हणजे चमच्याने तळली. तर कधी कधी बघा माझ्या बाबतीत पण असं होतं की मलाच काही सगळ्या गोष्टी माहिती असतात असं नाही, पण मला पण मी जेव्हा करते आणि लक्षात येतात तर मी लगेच मग दुसऱ्या वेळेस ती गोष्ट करायची असते ना तेव्हा मी लगेच इम्प्लिमेंट करते, माझ्यामध्ये सुधारणा करते. आणि त्या गोष्टी आपण जर तिथल्या तिथे जर रेक्टिफाय केल्या, चेंजेस केल्या आणि त्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टींची तुमच्याकडनं होणारी मिस्टेक किंवा तुम्हाला होणारा त्याच्यातनं त्रास हा कमीच असेल नेहमी. पण आपण त्या गोष्टी नेहमी बोलतो अरे जाऊ दे ना आताचं झालं ना मग नंतरचं नंतर बघू, असं बऱ्याच वेळा आपण विचार करतो आणि मग त्या गोष्टी तशाच राहतात. तर पण नाही, मी विचारच करत होती की अरे मी जे मी टाकते ते असे कसे दिसत आहेत वडे, बरोबर दिसत नाही. मग नंतर बघा मी केले ना ते अगदी फक्त वडाच दिसतो तुम्हाला, एक्स्ट्राचं काहीच दिसत नाही. आणि जी मी सुरुवातीची बॅच काढली ना त्याला सगळ्या अशा जाळ्या जाळ्या तयार झालेल्या. तर आता आपण करून घेऊया कोथिंबीर वडी, फ्राय करून घेऊ. आणि कोथिंबीर वडी पण अगदी पटकन फ्राय होते, पण ही जेव्हा आपण तळू ना
तेव्हा ती थोडीशी बारीक म्हणजे मीडियम गॅसवर तळायची, खूप जास्त अशा मोठ्या फ्लेमवर तळायची नाही, कारण आतून मग थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते. पण तशा पण तुम्ही या जर शॅलो फ्राय केल्या ना तरी देखील चालतात, कारण काय त्या बॉईल झालेल्या असतात ऑलरेडी, आणि बॉईल झाल्यामुळे त्या बऱ्यापैकी शिजलेल्या असतात, त्याच्यामुळे खूप जास्त काही शिजवायची गरज नसते. तुम्ही नॉर्मल आपण अळूवडीला जसं करतो नॉर्मल तडका देतो तिळाचा, त्याच्यानंतर थोडंसं राई, त्याच्यानंतर थोडंसं हिंग, कढीपत्ता, थोडंसं ओलं खोबरं वरून टाकलं, तर तशा पद्धतीने पण तुम्ही कोथिंबीर वडी म्हणजे करून खाऊ शकता, ज्यांना डीप फ्राय करायची नसेल त्यांना. तर इथे बघा मी दोन्ही तळून घेतलेले आणि हे ना मी आता थोडंसं थंड करायला ठेवणार आहे. खूप जास्त गरम गरम असताना मी माझे कंटेनर भरणार नाही आहे. इथे मला जी ओटीची तयारी करायची होती त्याच्यासाठीचं ओटीचं सामान पण मी काढून घेणार आहे, आणि मला आता माझी स्वतःची तयारी पण करायची, आणि तयारी झाल्यानंतर मग मी सर्वात शेवटी कंटेनर भरायला घेणार आहे. यावेळेस मी गुलाबाची फुलं घेऊन आलेली, आणि गुलाबाच्या फुलवर बघा ना केवढी मोठी कीड दिसते बघा, आणि तिला काढण्याचाच माझा प्रयत्न चालू होता. शेवटी ती निघाली, आणि आता आपण आतमध्ये खोलून बघूया की गुलाबं कशी आहेत. आणि गुलाबं अजिबात चांगली नव्हती, पण आता काय करणार, आता ऐन वेळेस जाऊन मी घेऊन येऊ शकत नव्हती, पण दरवेळेस काहीतरी वेगळं, म्हणजे नेहमी मी शक्यतो गजरा किंवा मग गजरा वेण्या असतात त्याच देते. तर यावेळेस मी म्हटलं आपण गुलाब देऊया. ॲक्च्युली अष्टरची फुलं किंवा शेवंतीची जी फुलं असतात ती बघत होती, पण ती अवेलेबल नव्हती, कुठेच मार्केटमध्ये नव्हती. पण ही गुलाबाची होती ना ती पण ही पूर्णपणे अशी सुकलेली होती. बाहेरून जेव्हा पॅक करून ठेवतात ना तेव्हा बाहेरची 4-5 गुलाबं एवढी छान लावतात की तुम्हाला असं वाटेल की आतमध्ये किती छान गुलाब आहेत, पण ही आतमध्ये गुलाबं अजिबात चांगली नव्हती. थोडीशी पाण्याची खिडकी होती, थोडीशी कमी म्हणजे गळलेली पण पानं होती याच्यामध्ये. पण म्हटलं ठीक आहे असो, आता आपण काय करणार, ऑप्शन नव्हता माझ्याकडे, म्हणून आता ही सगळी जी गुलाबाची जी होती म्हणजे देठ जो होता लांब असा तो मी कापून घेतला. ज्याला एक्सेस काटे होते ते काढून टाकले, कारण मग कधीतरी देताना पटकन हाताला टोचले जातात, तर ते करून घेतलं. म्हणजे जवळपास मी सगळीच कामं करून घेतली. आता फक्त माझी तयारी पण ऑलमोस्ट झालेली आहे. इथे जे आता कंटेनर आहेत ते भरून घ्यायचे, तर मी एका वेळेस हे 8-9 कंटेनर इथे लावते, आणि सर्वात आधी आपण याच्यामध्ये खरवसचे जे डबे होते ते याच्यामध्ये भरून घेतो, कारण खरवसचा डबा ठेवला की मला अंदाज येईल की तिकडे पुढे किती जागा उरते. मग त्याचा विचार करून मग आपण बटाटा वडा आणि मग आपली कोथिंबीर वडी ॲडजस्ट करू शकतो की 2 पीस ठेवायचे, 3 पीस ठेवायचे, 4 पीस ठेवायचे. तर मी इथे बटाटे वडे 2-2 पीस ठेवले, आणि नंतरचे जे वडे आहेत बघा अगदी ते फक्त वडेच दिसतात, म्हणजे त्याच्या बाजूला काहीच असं एक्स्ट्राचं जे बेसन वगैरे असतं तसं काहीच नाही. आणि वडे वगैरे पण खूप छान झालेले, म्हणजे मला जसे वाटलेलं त्याच्यापेक्षा पण खूप छान झालेले टेस्टला. त्याच्यानंतर मी इथे जी आपण केलेली कोथिंबीर वडी ती याच्यामध्ये ॲड करते 2-2 पीस. जिथे मला कमी जास्त वाटतंय तिथे मी कमी जास्त केलेले आहेत, म्हणजे अगदी छोटा पण नाही पीस आणि अगदी मोठाही नाही, अशा पद्धतीचे मी पीसेस केलेले. आणि जो आपण पहिल्या बॅचमध्ये म्हणजे जो कुकरच्या डब्यामध्ये जी वडी केलेली ना त्याच्याच मी वड्या पहिल्या भाजल्या, आणि नंतर मी बाकीच्या म्हणजे वड्या तर तशाच ठेवून दिल्या ज्या पातळ होत्या त्या, आणि ज्या मोठ्या असल्या ना त्या 2 जरी टाकल्या तरी भरपूर होतात. आता याच्यामध्ये बघा, आता इथे मी चेंज करून घेते, मला थोडंसं असं वाटलं की छोटं वाटतंय पीस, तर मी लगेच चेंज करून घेतला. आता याच्यामध्ये आपण जे चटणीचे पॅकेट्स बनवलेले ते एका साईडला मी उभे करून घेणार आहे, कारण याचं पण मी तुम्हाला म्हणते की मला ते थोडासा डाऊटच वाटतो त्याचं झिप लॉकचा, म्हणून मी हे उभे करून ठेवलेत, म्हणजे ते कुठेही हलणार नाहीत, आणि हल्ले तर पडणार नाहीत म्हणजे खाताना वगैरे, किंवा बॅकेट जेव्हा आपण खोलू ना त्या सगळीकडे चटणीच झालेली दिसेल. मग तर याच्यामध्ये एक मी चमचा ठेवणार आहे जो खरवस खाण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो. आणि अशा पद्धतीने माझा हा पॅकिंग झालेला आहे. आणि हा जो बॉक्स आहे तो तुम्हाला बघून कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. थोडासा जवळून पण दाखवते मी तुम्हाला, कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. काही सजेशन्स असतील तर ते देखील मला तुम्ही सांगा, म्हणजे पुढच्या काही गोष्टींमध्ये जेव्हा माझा असं काही कार्यक्रम असेल किंवा असं काही प्रिपरेशन मला करायचं असेल तर त्याच्यामध्ये मी देखील त्या इम्प्लिमेंट करू शकते. मी देखील मला स्वतःला सुधारू शकते की काही ना काहीतरी म्हणजे माझ्याकडनं पण कधी ना कधीतरी काही ना तरी गोष्टी अशा राहून जातात ज्या माझ्या देखील लक्षात येत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या लक्षात देखील येत नाही. तर तुमच्याकडे काही सजेशन असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपले हे सगळे डबे पण तयार झालेले आहेत आणि सर्वात शेवटी माझी तयारी पण झालेली आहे आणि आत्ता माझ्या हळदी कुंकूला सुरुवात होणार आहे.
तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. हळदी कुंकूचं मी काही खूप जास्त असं नंतरचा जो कार्यक्रमाचा होता तो काही खूप जास्त शूट नाही केलंय थोडंफार शूट, ते मी तुमच्याबरोबर मिनी व्लॉग मधनं शेअर करेन. कारण आजचा व्हिडिओ आहे ना, दिवसभराचं रुटीन एवढा पूर्ण म्हणजे मी शूट केलाय आणि मी आता जस्ट थोडासा वेळ मिळाला तर एडिटिंगसाठी म्हटलं सगळं एकत्र करत होती आणि तो ऑलरेडी एवढा मोठा झालाय. मी विचार करते की उद्या तो म्हणजे कसा मला एवढा जमणार आहे की नाही, म्हणजे तेवढा छोटा करून तुमच्यापर्यंत शेअर करायला, कारण खूपच मोठा ब्लॉग झालाय. मी बघते एका याच्यामध्ये होतोय बसतोय की तो 2 याच्यामध्ये, पण मी प्रयत्न करेन एकाच याच्यामध्ये आजचा जो पूर्ण ब्लॉग आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मी जे काही प्रिपरेशन केलं आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन करणं खूप गरजेचं, म्हणजे मला असं वाटतं की जेवढी मेहनत घेऊन किंवा मेहनत म्हणण्यापेक्षा मला आवड आहे आणि मला करायला आवडतात म्हणून मी या सगळ्या गोष्टी करते. तर ज्या मी केल्यात पण त्याला प्रेझेंट करणं पण मला तेवढंच महत्वाचं वाटतं. म्हणजे करायचंय म्हणून मी फक्त केल्या नाहीत गोष्टी, म्हणजे कधीच करत देखील नाही. म्हणजे एखादी गोष्टी घरात जरी आम्ही काही बनवला पदार्थ म्हणा किंवा असं वेगळं काही बनवलं तर त्याला प्रेझेंट करून खाण्याची मजा पण थोडी वेगळी असते. तर मला आणि असं काही कार्यक्रम असेल ना तर तेवढाच भर मी जेवढा बनवण्यामध्ये देते वेगळं, किंवा त्याच गोष्टी जरी आपण केल्या घरातल्या घरात, जसं आता हे सगळं बजेटचं वगैरे मी जे काही ठरवलेलं ना ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मधनं मी सांगेन. आजच्या ब्लॉग मधनं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि छान झालं. म्हणजे मला जेवढं वाटलेलं त्याच्यापेक्षा पण खूप छान झाला कार्यक्रम. आणि मेन म्हणजे मला जसं पाहिजे होतं, म्हणजे जे काही मी जो खाऊ बनवलेला, जो स्नॅक्स बनवलेला तो व्यवस्थितरित्या मला पॅक करता आला, छान असं प्रेझेंट करता आलं. आणि इथे हे कमळ आहे बघा, हे छान आहे, पेपर क्राफ्टने बनवलेलं आहे. हे आमच्या लारण्याने बनवलेलं आणि खूप छान आहे. ती आठवणीने मला देऊन गेली, म्हणजे दाखवायला, म्हणजे आज हळदी कुंकू आहे म्हणून मग ती मला देऊन गेली हे, आणि तिच्या लक्षात होतं तर ती देऊन गेली. आणि खरंच बघा खूप छान बनवलंय तिने कमळ. फक्त मी तिला आता सांगितलंय, मध्ये थोडंसं मी सजेशन दिलंय की इथे काय तू वेगळं करू शकतेस, तर ती तिच्याकडनं एखादा मी छोटासा मिनी ब्लॉग शूट करेन तिचा आणि नक्की आपल्या चॅनेलवर शेअर करेन. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.